Good morning, students. In previous lecture, we had seen various landforms. Here, all kinds of landforms are mentioned. What is mountain, pass, valley, hill, hillock, plain, valley, river, island, and you have written information of every landform in one or two lines also. So here, world continents and oceans are shown. That also we had seen till here. What is tributary? What are the different landforms that we had seen? Today, water in the form of ice means what is hydrosphere? Hydrosphere means what? How many parts of, how many spheres are there? Hydrosphere, lithosphere and atmosphere. Now see here, once again I will revise it. And parts of biosphere are these three spheres: atmosphere, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. डायग्राम काढताना तुम्ही काय चुका केलेल्या आहेत? लिथोस्फिअर म्हणजे हा पूर्ण जमिनीचा भाग, ज्याचे लेयर्स दिसतात. हा वरचा सरफेस, त्याला क्रस्ट म्हणतो आपण. आणि मग खाली एक एक लेयर, पूर्ण ही जमीनच आहे. ह्या जमिनीवरती जो काही पाण्याचा भाग आहे, हवेतील बाष्प, जमिनीत मुरलेलं पाणी, नद्या, सरोवर, जे काही पाण्याचा भाग आहे, एव्हरीथिंग कम्स इन हायड्रोस्फिअर. कळतंय? आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे जो आपल्याला दिसतो, म्हणजे आपण टच करू शकत नाही, हवेचा भाग पूर्ण, दॅट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर. आणि ह्या तिन्हींनी मिळून जे तयार होतं ते बायोस्फिअर. हे बघा, ॲटमॉस्फिअरपासून जो ॲरो चालू होतो तो हे हायड्रोस्फिअर प्लस ॲटमॉस्फिअर आणि प्लस लिथोस्फिअर, तिन्ही स्फिअर मिळून बायोस्फिअर दाखवते. दीज आर द 3 स्पियर्स ऑफ द अर्थ. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे डायग्राम काढताना. आणि याची इन्फॉर्मेशन पण इथंच दिली आहे. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर्स. द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. काही भागात जमीन, काही भागात पाणी, आणि अशी ही अर्थ सराउंडेड बाय ॲटमॉस्फिअर. देर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, वॉटर अँड एअर. पाणी, जमीन आणि हवा तिन्ही ठिकाणी. टेरेस्ट्रियल ॲनिमल, ॲक्वॅटिक ॲनिमल्स अँड अर्बोरियल ॲनिमल्स. 3 kinds of animals are living. The sun is the cause of many natural processes on the earth. म्हणजेच रिव्होल्युशन आणि रिझोल्युशन. ह्या रिव्होल्युशन आणि रोटेशन या 2 प्रोसेसमुळे आपल्याला डे, नाईट आणि सीझन्स दिसतात. बरोबर आहे? वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट एन्व्हलप्स ऑफ द अर्थ, नेमली हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. द बायोस्फिअर स्प्रेड्स इन ऑल द अदर 3 स्पियर्स. ही एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही शॉर्ट नोटमध्ये लिहायची आहे. येते लक्षात? हे क्वेश्चन्स पण तुम्हाला सांगितले होते की काय करायचे. वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? रेन. वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग? ऑन लँड. व्हॉट नीड डू वी मीट? थ्रू ब्रीदिंग ऑक्सिजन. अँड फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? सन. हे ॲन्सर्स पण एक्सप्लेन केलेले आहेत. आता बघा, हायड्रोस्फिअरमध्ये कुठल्या प्रकारचं पाणी येतं. नंबर 1 लेक. नंबर 2 वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस. वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस, हिमालय आणि नॉर्दर्न रिजनमध्ये जो काही आईस पसरलेला आहे. वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स फ्रीज अँड इन कोल्ड रिजन. फ्रीज अँड इन कोल्ड रिजन्स दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. व्हेन लेयर्स ऑफ स्नो पाईल अप ऑन द ग्राउंड दे फॉर्म आईस. पाईल अप म्हणजे पूर्ण पाणी साचतं. बरोबर आहे? बर्फाच्या स्वरूपात. दे बिकम इनॉर्मस इन साईज. दिस ह्यूज मास स्लिप्स डाऊन अ स्लोप ॲट अ व्हेरी स्लो स्पीड. दिस इज कॉल्ड ॲज ग्लॅशियर. ग्लॅशियर कशाला म्हणतो आपण? ज्या वेळेला हे घसरत हा बर्फ स्लो स्पीडनी खाली येतो, त्यावेळेला काय होतं? त्याला काय म्हणतात? ग्लॅशियर. देअर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. आईसबर्ग कशाला म्हणतात? देअर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. दे आर कॉल्ड ॲज आईसबर्ग्स. ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीत मुरलेलं पाणी.
Besides these water bodies on the earth's surface, there is a lot of water stored in the underground layers. जमिनीत पण पाणी मुरलेलं असतं. Layers of rock, it is called as groundwater. Groundwater कशाला म्हणतात? जे पाणी जमिनीत मुरलेलं असतं. We reach it by means of dug wells. आपण विहिरी तरी खणतो किंवा बोर तरी घेतो. Many lakes and wells get water from underground springs. Spring म्हणजे झरे. Spring म्हणजे काय? झरा. The water or ice that occupies the earth's surface, ही हायड्रोस्फिअरची डेफिनेशन आहे. This is the definition of hydrosphere. The water or ice that occupies the earth's surface, groundwater, and the water vapor in the atmosphere together form the earth's hydrosphere. earthचं हायड्रोस्फिअर, हायड्रो म्हणजे पाणी, लक्षात येते, पाण्याने भरलेला जो एरिया आहे दॅट इज कॉल्ड एज हायड्रोस्फिअर. जमिनीत मुरलेलं पाणी, बर्फाच्या स्वरूपात असलेलं पाणी, बाष्प, एकंदरीत जे काही पाण्याचा भाग आहे दॅट इज नोन ॲज द हायड्रोस्फिअर. इथे दाखवलेलं आहे, हँडपंप आहे, हा टँक आहे, ही वेल आहे. नाव हिअर दीज आर द लेयर्स. ही डायग्राम आहे. ही डायग्राम पण दाखवताना हा अर्थचा भाग आणि अर्थला लागून जो वरती सुरू होतात लेयर्स, ट्रोपोस्फिअर, ओझोन लेअर. ओझोन लेअर आपल्याला दिसत नाही पण दाखवली आहे. स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयोनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. 1, 2, 3, 4 अँड 5 लेयर्स आर देअर. आता बघूया वन बाय वन या लेयर्स काय आहेत. The envelope of air around the earth is called as the atmosphere. Envelope म्हणजे जे आवरण आहे that is called as the atmosphere. हवेचं जे आवरण आहे पृथ्वीभोवती that is called as ionosphere, atmosphere. As we go higher from the surface of the earth, the air in the atmosphere becomes rarer. आपण पृथ्वीच्या सरफेसपासून जसं जसं उंच जाऊ तसं हे ॲटमॉस्फिअर कमी कमी होत जातं. रेअरर म्हणजे कमी होणे. द एअर कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस. आता हे एअरमध्ये काय काय असतं ते बघा. हा क्वेश्चन येतो, व्हॉट डज द एअर कन्सिस्ट ऑफ. काय क्वेश्चन येतो, व्हॉट डज द एअर कन्सिस्ट ऑफ. द एअर कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस, नेमली काय काय गॅसेस असतात, नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर व्हेपर अँड कार्बन डायऑक्साईड. देअर आर सम अदर गॅसेस टू इन द एअर इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. अजून पण काही गॅसेस आहेत पण ते स्मॉल क्वांटिटीजमध्ये. आता लेयर्स बघा ॲटमॉस्फिअरच्या. द लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम्ड ॲज द ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयोनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. दीज आर द लेयर्स. 2 मार्काच्या क्वेश्चनला येतं, व्हॉट आर द लेयर्स. व्हॉट आर द लेयर्स, ओके, ऑफ ॲटमॉस्फिअर, ऑफ ॲटमॉस्फिअर. ओके, मग ह्या लेयर्सची नावं सांगता आली पाहिजे. डायग्राम काढून जर नावं विचारली तर एवढंच लिहायचं आहे आणि डेफिनेशन विचारल्या तर एक एक डेफिनेशन दिली आहे. व्हॉट इज ट्रोपोस्फिअर? The layer that extends from the earth's surface to a height about 13 किलोमीटर, 13 किलोमीटरच्या हाईटपर्यंत जो काही अर्थच्या सरफेसपासून आहे दॅट इज कॉल्ड ॲज, हे पहा आहे हा एवढा पट्टा दॅट इज कॉल्ड ॲज ट्रोपोस्फिअर. लक्षात येत आहे. द कंडिशन्स इन द ट्रोपोस्फिअर चेंज कंटिन्युअसली. दे अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड टू अ ग्रेट एक्सटेंट. जे काही आपल्याला सगळे सीझन्स जाणवतात ते फक्त या ट्रोपोस्फिअरच्या रेंजमध्ये. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, फक्त इथं हे चेंजेस असतात. ढग फिरतात ते याच ॲटमॉस्फिअरमध्ये, या ट्रोपोस्फिअरमध्ये, याच्या वर दिसत नाहीत आपल्याला. आलं का लक्षात. द सर्फेस ऑफ द अर्थ गेट्स हीटेड ड्यू टू द हीट इट रिसिव्ज फ्रॉम द सन. सनपासून जी आपल्याला हीट रिसीव्ह होते त्यामुळे हा सरफेस जो आहे, पृथ्वीचा सरफेस आहे, तो तापतो. हेन्स द एअर नियरेस्ट द सरफेस इज द हॉटेस्ट. त्यामुळं जमिनीचा जो पृष्ठभाग आहे, जो जमिनीचा पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग जास्त तापल्यामुळे त्याच्या जवळपासचा एरिया जास्त गरम होतो. हेन्स द एअर नियरेस्ट द सरफेस इज हॉटेस्ट. ॲज वी गो हायर इन द ट्रोपोस्फिअर.
आपण जसं जसं उंच जाऊ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं वरती उंच जाऊ तापमान कूल होत जातं. Almost all the water vapor in the atmosphere is contained in the troposphere. बाष्प जे आहे पाण्याचं ते पण या ट्रोपोस्फिअरमध्येच असतं. That's why all weather related phenomena such as clouds, rain, fog म्हणजे धुके, winds and storms म्हणजे वादळे, वारे सुटणं, त्यानंतर ढग दिसणे, पाऊस येणे, हे सगळं ट्रोपोस्फिअरमध्ये होतं. The air on high mountains is rarer than the air near the earth's surface. पर्वताच्या उंचीवर जेव्हा आपण जाऊ, माउंटनच्या टोकावर पीक पॉइंटला जाऊ, तर तिथे हवेचा दाब, हवा आपल्याला कमी जाणवते जेवढी आपण लँडवर जाणवते. एरोप्लेन्स फ्लाय इन द हायर पार्ट्स ऑफ द ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरच्या हायर पार्ट्समध्ये एरोप्लेन्स फ्लाय करत असतात. देअर द एअर इज व्हेरी रेअर. तिथे हवेचं प्रमाण खूप कमी असतं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तुम्ही जसं उंच जाल, मग डोंगर पण असतील, पर्वत पण असतील उंच, मग त्याच्या उंचीप्रमाणे तिथे पण हवा कमी जाणवते. म्हणूनच ऑक्सिजन सिलेंडर पण घेऊन जावं लागतं. जे गिर्यारोहक असतात, बर्फाळ प्रदेशात गिर्यारोहण करतात, माउंट एव्हरेस्ट, K2ला जाणारी जी लोक आहेत त्यांच्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर पण त्यांना कॅरी करावा लागतो. द एअर ऑन हाय माउंटन्स इज रेअरर दॅन द एअर नियर द अर्थ सरफेस. इथे जेवढं ऑक्सिजनचं आणि हवेचं प्रमाण आपल्याला जाणवतं तसं उंच आपण गेलो की कमी जाणवतं. आणि विमानात म्हणूनच ऑक्सिजनचे मास्क असतात पहा. There the air is very rare. Therefore, arrangements have to be made to ensure that passengers get enough air for breathing. पॅसेंजर्सना श्वास घ्यायला त्रास होऊ नये म्हणून ऑक्सिजनचे मास्क प्रोव्हाइड केलेले असतात. बियॉन्ड द ट्रोपोस्फिअर अप टू अ हाईट ऑफ अबाउट 50 किलोमीटर. ट्रोपोस्फिअरच्या पुढे 50 किलोमीटर हाईटपर्यंत फ्रॉम द अर्थ. आता हा ट्रोपोस्फिअर 13 किलोमीटरचा आहे. ओके, मग पृथ्वीपासून परत वरती 50 किलोमीटरच्या हाईटपर्यंत, म्हणजे हाच पॉईंट धरलेला आहे, स्टार्टिंग पॉईंट. प्रत्येक ह्याला किलोमीटर्स मोजताना स्टार्टिंग पॉईंट इथून धरला आहे. ओके, 50 किलोमीटरचा हा जो काही पट्टा आहे. सो बियॉन्ड द ट्रोपोस्फिअर अप टू अ हाईट ऑफ अबाउट 50 किलोमीटर फ्रॉम द अर्थ द लेअर इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर कशाला म्हणतात ते सांगितलंय. In the lower part of the stratosphere, there is a layer of gas called ozone. ट्रोपोस्फिअर संपल्यानंतर आणि स्ट्रॅटोस्फिअरचा सुरुवातीचा जो हा पट्टा आहे दॅट इज कॉल्ड ॲज ओझोन लेअर. हा ओझोन लेअर म्हणजे आपल्याला एक सुरक्षिततेचा पट्टा तयार करतो. सूर्याची जी तीव्र उष्णता आहे, अल्ट्राव्हायलेट रेज आहेत, वॉट एव्हर अल्ट्राव्हायलेट रेज वी आर रिसिव्हिंग फ्रॉम सन, to get protected from that ultraviolet rays, this ozone layer is working. Understood? So ultraviolet rays coming from the sun are harmful for living things. Important point आहे हा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओझोनचं काय काम आहे ते बघा. Ultraviolet rays coming from the sun are harmful for living things. But the ozone layer absorbs them and protects the living world from those rays. Understood? Ultraviolet rays coming from the sun are harmful for living things. But the ozone layer absorbs them. Ozone layer काय करतं? ते अल्ट्राव्हायलेट रेज ॲब्झॉर्ब करतं अँड प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम दोज रेज. हा जो ओझोन लेअरचा फेंट ग्रे कलरचा पट्टा दिसतोय आपल्याला, तर त्याला म्हणायचं ओझोन लेअर. स्ट्रॅटोस्फिअरच्या सुरुवातीला आणि ट्रोपोस्फिअरच्या शेवटी जो काही दिसतो आपल्याला दॅट इज कॉल्ड ॲज द ओझोन लेअर. हे बघा इथे दिसतो. अंडरस्टूड स्टुडंट्स? नाव इन विच लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर डू वी सी द रेनबो? आपल्याला रेनबो कुठं दिसणार आहे? साहजिकच आहे, ट्रोपोस्फिअरमध्ये दिसणार आहे आपल्याला. कारण इथेच रेनबो का दिसतो? पाण्याचं बाष्प असतं ना, आणि सनरेज जर त्यावरती पडले तर आपल्याला त्यावेळी रेनबो दिसतो. वी कॅन सी द 7 कलर्स इन ट्रोपोस्फिअर ओनली. आन्सर ऑफ धिस क्वेश्चन.
Mountaineers carry oxygen in cylinders when they climb mountains that are more than 5000 meter high. What could be the reason for that? मग याच्या पाठीमागं रिझन काय आहे? मी तुम्हाला सांगितल्यासारखं, ज्या वेळेला ॲज वी गो हायर, इथं येते रिझन, ॲज वी गो हायर इन द ॲटमॉस्फिअर, एअर वी फील द एअर विच इज लेस, इथे नाही आहे सॉरी, here is the answer. The air on high mountains is rarer than the air near the earth's surface. Understood? This is the answer for this question. ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. Therefore, mountaineers carry oxygen in the cylinders when they climb mountains that are more than 5000 meter high. Understood, students, the reason behind carrying the cylinder? The air on high mountains is rarer than the air near the earth's surface. Okay, here is the new word introduced, condensation. The process of vapor turning into water on cooling. ज्या वेळेला पाणी उकळतं, पाण्याची जी वाफ होते ती कालांतराने थंड होते, ती जी प्रोसेस आहे, that process is known as condensation. Okay, so today we will stop here. In further part, I will teach you water cycle. Understood? Thank you.